हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये। आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजचं कटिंग। तर ब्लाऊजवरून मापे घेऊन डायरेक्टली आपण कपड्यावरती कटिंग करणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। नवीन शिकत आहात आणि ब्लाऊजवरून मापे काढता येत नाही जुन्या ब्लाऊजवरून, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर बघा, इथे दोन ब्लाऊज होते एकाच कस्टमरचे, पण जे अर्जंट द्यायचं होतं ते मी एक अस्तर इथे घेतलेलं आहे, म्हणजे एका ब्लाऊजची कटिंग आपण इथे करणार आहोत। तर बघा, अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे। तर जे आता जुना ब्लाऊज आपण इथे घेणार आहोत कस्टमरचं, त्याच्यावरून मापे काढून डायरेक्टली आपण कपड्यावरती टाकणार आहोत। तर खूप सविस्तरपणे मी तुम्हाला हे सांगणार आहे कटिंग, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा नवीन शिकत असाल तर तर हे कस्टमरचं जे मापाचं ब्लाऊज आहे ते मी इथे घेतलेलं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून, आणि जे बॅक पार्ट आहे ते वरच्या बाजूने अशी ठेवून घेतलेली आहे। आणि नेहमी आपण बॅक पार्टकडूनच उंची मोजून घेत असतो। तर बघा, ब्लाऊज व्यवस्थित करायचं आहे। चुरगळलं असेल किंवा कुठं फोल्ड वगैरे पडलं असेल ब्लाऊजला, तर मग ते व्यवस्थित ताणून पकडा आणि त्यानंतर उंचीही मोजून घ्या। शोल्डरपासून टेप पकडलेला आहे खालच्या आपल्या कमरपट्टीपर्यंत। तर पूर्ण उंची आलेली आहे 12 अधिक 2 पॉईंट, म्हणजे पूर्ण उंची आपली 12.25 आलेली आहे। तर शोल्डरपासून टेप पकडायचा आहे आणि व्यवस्थित ब्लाऊज करून त्यानंतर उंचीही मोजून घ्यायची आहे। त्यानंतर लगेच आपण तिथे गडासुद्धा मोजून घेणार आहोत। तर बघा, गडासुद्धा आपल्याला शोल्डरपासून टेप पकडायचा आहे आणि जिथपर्यंत आपला गडा आहे तशा पद्धतीने आपल्याला क्रॉस टेप पकडायचा आहे तिथपर्यंत। तर बघा, अशा पद्धतीने 9 इंच आपला हा गडा तयार गडा आपला इथे येत आहे ब्लाऊजवरचा। तर जेव्हा आपण मापं टाकतो तेव्हा आपल्याला अर्धा इंचानी हा एक्स्ट्रा घ्यायचा असतो, कारण शोल्डरमध्ये अर्धा इंच कपडा आपला हा दबला जातो त्यामुळं। तर तुम्हाला जर अशा पद्धतीने मोजता आला नाही क्रॉसमध्ये गडा, तर तुम्ही खालची पट्टी किती आहे त्यानुसार तुम्ही गडा ठरवू शकता। ठीक आहे, तर ही आपली बॅक पार्टचे मापे झालेले आहेत। तर आता आपण फ्रंट साईडचे मापे घेणार आहोत। तर बघा, या पद्धतीने ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे। तर सर्वात आधी आपण चेस्ट मोजून घेणार आहोत ब्लाऊजची। तर चेस्ट मोजून घेताना आपल्याला हे नेहमी उलट्या बाजूकडून चेस्ट मोजून घ्यायची असते। तर बघा, मी उलट्या बाजूकडूनच नेहमी मोजून घेत असते। तर या पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊज उलटं करून घ्यायचं आहे आणि ज्या साईडने हुक पट्टी लावलेली असते आपली, म्हणजे हुक लावलेले असतात त्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने टेप पकडून घ्यायचा आहे आणि जिथपर्यंत आपली फिटिंगवाली शिलाई येते तिथपर्यंत हा सरळ असा टेप पकडायचा आहे। बघा, तर इथे जी फिटिंगवाली शिलाई आलेली आहे तिथपर्यंत टेप पकडायचा आहे। किती आलेली आहे तर बघा, 8.5 येत आहे इथे। तर हुक आपली लावलेली आहे तिथून टेप पकडला जिथपर्यंत आपली फिटिंगची शिलाई आहे तिथपर्यंत। कमरसुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने मोजून घ्यायची आहे। बघा, तर कमर आपली आलेली आहे 7 इंच। तर कमर आपली ही 7 चूक 28 आणि चेस्ट आहे आपली 34, म्हणजे 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच। तर पूर्ण जे चेस्ट आहे ती 8.5 इंच आपली आलेली आहे। तर या पद्धतीने उलट्या बाजूकडूनच तुम्हाला मोजून घ्यायचं आहे जे नवीन शिकत असाल त्यांनी, कारण मग जर आपण वरच्या बाजूने चेस्ट मोजून घेतली तर मग अर्धा पाऊण इंच कुठंतरी कमी पडते, म्हणजे ते आपल्या लक्षात येत नाही, किंवा मग आपल्याला असं वाटते हे व्यवस्थित मोजले की नाही आपण, असं पण होते नवीन शिकणाऱ्यांना। तर तुम्ही उलट्या बाजूकडूनच नेहमी चेस्ट हे मोजून घ्या, कमरसुद्धा मोजून घ्या, तिथे व्यवस्थित आपल्याला फिटिंगची शिलाई दिसते त्यानुसार आपल्या लक्षात येऊन जाते। ठीक आहे, तर बघा, आता ब्लाऊज मी परत सरळ व्यवस्थित करून घेतलेला आहे। वरचं आणि खालची जे हुक आहे ते लावून घेतलेली आहे। तर आता आपण गडपट्टी मोजून घेणार आहोत, म्हणजे आपला गडा किती आहे फ्रंटचा तो आता आपण इथे मोजून घेणार आहोत। तर बघा, आता शोल्डरमध्ये अर्धा इंच कपडा दबला जातो, तर तेव्हा आपल्याला अर्धा इंच टेप हा वरती पकडून त्यानंतर पूर्ण गडपट्टी ही मोजून घ्यायची आहे। जिथपर्यंत आपली कटोरी जॉईंट आहे तिथपर्यंतच आपल्याला हा गडा जो आहे फ्रंटचा तो मोजून घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा। टेप अर्धा इंचानी वर पकडायचा आहे, त्यानंतर खालचा सुद्धा कपडा जो कटोरीमध्ये अर्धा इंच दबला असतो तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित पकडायचा आहे, म्हणजे गडा हा कमी पडायला नको कस्टमरचा। तर अशा पद्धतीने, आणि त्यानंतर मग गडा किती आलेला आहे तर हा पूर्ण आलेला आहे 5 इंच। तर अशाच पद्धतीने तुम्हाला मोजायचं आहे। ठीक
ठीक आहे, हे आले आता तुमच्या लक्षात. तर कटोरीचा गड आपल्याला मोजायचा नाही आहे, तर फक्त जी पट्टी असते आपली तीच आपल्याला तिथे मोजून घ्यायची आहे. त्यानंतर बघा कटोरी आपण आता इथे मोजून घेत आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने कटोरी आपल्याला मोजून घ्यायची असते. हुक ज्या साईडने लावतो आपण त्याच साईडने आपल्याला कटोरीसुद्धा मोजून घ्यायची आहे. तर बघा बरोबर जिथं कटोरी आपली जॉईंट झालेली आहे तिथून असा टेप पकडायचा आहे आणि हुक पट्टीपर्यंत. तर बघा ही जी कटोरी आलेली आहे ती आलेली आहे 5 इंच, म्हणजे तयार कटोरी जी आहे ती 5 इंचाची आलेली आहे कस्टमरच्या ब्लाऊजवरून. ठीक आहे, तर आपल्याला 34 छातीच्या मापासाठी 5.25ची कटोरी घ्यायची असते. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. इथे कटोरी म्हणजे लहान पडते 3 पॉईंटनी, म्हणजे 3 लाईननी फक्त. ठीक आहे, तर पण जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा तुम्हाला 5.25ची टाकायची आहे. पण एखाद्या कस्टमरला जर हा ब्लाऊज व्यवस्थित बसत असेल, जो फिट आपल्याला मापाला दिलेला असतो, तर तो जर व्यवस्थित बसलेला असेल तर मग तेव्हा तेवढीच कटोरी तुम्ही टाकू शकता. तर बघा आता शोल्डर कशा पद्धतीने मोजायचं आहे. तर जे शोल्डर आपलं बाहीमध्ये दबल्या जाते, म्हणजे बाही जिथं आपली जॉईंट होतोय तो अर्धा इंच कपडा आपल्याला पकडायचा आहे. तर पूर्ण शोल्डर पट्टी इथे आलेली आहे 2.25 इंच. ठीक आहे, तर 2.25 इंच आणि गळा रुंदी मी इथे घेत आहे 2.5 इंच. तर पूर्ण टोटल आपण इथे टाकून घेणार आहोत शोल्डर हे 5.5 इंच शोल्डर आपण इथे घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीनेच तुम्हाला शोल्डर पट्टी मोजून घेऊन त्यानंतर तुम्हाला गळा किती घ्यायचा आहे ते ॲड त्याच्यामध्ये करून त्यानंतर शोल्डर पट्टी ही टाकायची असते, म्हणजे शोल्डर तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे, तर आपलं जे शोल्डर पट्टी आलेली आहे तर ती आलेली आहे 2.25 इंच. ठीक आहे, तर 1-2 पॉईंट आपल्या गळ्याच्या बाजून जो गोट घेतो म्हणजे पायपिंग घेतो तेव्हा तिथे कपडा आपला दबला जातो, त्यामुळं तिथे 3 इंच अशी आपली ती पट्टी परफेक्ट येते. आता बघा आपण मुंडा घेणार आहोत. तर बघा नवीन शिकत असाल तर शेवटपर्यंत नक्की बघा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. म्हणजे तुम्ही अगदी सहजपणे कुठल्याही कस्टमरचं ब्लाऊज सहजपणे कटिंग करू शकता. तर बघा आता मुंडासुद्धा आपल्याला कशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे ब्लाऊजवरून. तर ब्लाऊजची उलटी बाजू आपल्याला घ्यायची आहे. बघा तर ब्लाऊज मी उलटं करून घेतलेला आहे आणि बघा शोल्डरचा अर्धा इंच कपडा आपल्याला घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने तो सुद्धा मी असा सरळ करून घेतला आणि टेप अशा पद्धतीने सरळ पकडून घेतलेला आहे. जिथपर्यंत आपली जी बाही जॉईंट होते बघा, आपल्या काकीमधली जी बाईची सिलाई असते म्हणजे बाही ही जॉईंट होते तिथपर्यंत आपला हा मुंडा मोजून घ्यायचा असतो. ठीक आहे, तर या पद्धतीने मी पूर्ण अशी लाईन तिथं सरळ अशी ओढून घेतली, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येते. वरचा बघा अर्धा इंच कपडा आपला दबला जातो शोल्डरमध्ये तर ते सुद्धा आपल्याला पकडून घ्यायचं आहे व्यवस्थित. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी हे बघा अशी मार्किंग करून घेतली. म्हणजे आता पूर्ण किती आलेला आहे आपला हा मुंडा, तर तो आलेला आहे 5.5 इंच. ठीक आहे, तर पूर्ण आलेला आहे 5.5 इंच. तर याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमच्या कस्टमरचं ब्लाऊज मोजून घ्यायचं आहे. तर त्याआधी तुम्ही कस्टमरचं नवीन शिकत असाल तर मग तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या ब्लाऊजची कटिंग करायची आहे, त्यानंतर मग कस्टमरच्या ब्लाऊजची कटिंग करायची आहे. तर हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीने आपला मुंडासुद्धा मोजून झालेला आहे. तर बघा बाही किती आहे, तर बाही आपल्याला इथे मोजून घेता येत नाही कारण फिश बाही आहे इथे, त्यामुळं बाही ची जी उंची आहे किंवा बाही आपल्याला किती घ्यायची आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे, कारण कस्टमरला आधीच सांगितलं होतं की एवढी एवढी बाही घ्या तुम्ही. तर मग ते आपण नंतर जेव्हा मापे टाकू तेव्हा मी घेणार आहे. ठीक आहे, तर याच्यावरून बाई आपल्याला आता मोजून घ्यायची गरज नाही. तर इथे मी सर्व मापे तुम्हाला अशा पद्धतीने मोजून दाखवलेली आहेत. त्यानंतर आता क्रॉसपट्टी मोजून घेतलेली नाही आपण, तर क्रॉसपट्टीसुद्धा आपण इथे मोजून घेणार आहोत. तर हे तुमच्या लक्षात आले असेल कशा पद्धतीने आपल्याला जुन्या ब्लाऊजवरून मापे काढून घ्यायची असतात. तर बघा आता क्रॉसपट्टी तयार क्रॉसपट्टी इथे आलेली आहे. हे बघा 3ला एकच लाईन कमी आहे. ठीक आहे, तर आपण पूर्ण 3 इंच घेणार आहोत कारण सिलाईमध्ये कमी जास्त होते. तर तयार क्रॉसपट्टी 3 इंच. तर बघा आता अस्तरवरती पूर्ण मापे आपण टाकून घेणार आहोत. हे तर लिहून घेतले नाही आहेत आपण, तर डायरेक्टली आपण अस्तरवरती टाकून घेणार आहोत. तर बघा बंद बाजूकडून उंची टाकून घ्यायची आहे. तर उंची आली होती आपली 12.25 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, कुठलीही म्हणजे कितीही तुमची उंची असू दे त्याच्यामध्ये 1 इंच तुम्हाला ॲड करायचं आहे. तर बघा खालचा कपडा हा आपला मागं पुढं आहे, त्यामुळं मी तो व्यवस्थित सरळ करून घेते.
तर तिथे एक लाईन मी सरळ करून घेतलेली आहे, म्हणजे खालचा कपडा हा नंतर कट करून टाकणार आहोत आपण. तर आता आपण उंची ही 12.25 आहे आपली आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून घेणार आहोत, म्हणजे पूर्ण उंची आपली येणार आहे 13.25 इंच. ठीक आहे. आता मी इथे उंची टाकून घेतलेली आहे आणि खालचा मागं पुढं कपडा होता ती लाईनसुद्धा मी सरळ करून घेतली. आता बघा इथे आपण शोल्डर टाकून घेणार आहोत. तर शोल्डर पट्टी आपली तयार आली होती 2.25 इंच, तर मी पूर्ण 3 घेते आणि 2.5 इंचाचा गडा असं पूर्ण जी शोल्डर पट्टी आहे ती 5.5 इंच घेते. आता मुंडा किती घ्यायचा आहे, तर मुंडासुद्धा आपल्याला 5.5 इंचच घ्यायचा आहे, कारण चेस्ट आपली ही 34ची आहे. तर 5.5 मी इथे मुंडा आणि शोल्डर हे दोन्ही घेतलेलं आहे. तर आता चेस्ट, तर खाली बघा खालचा जो अंतर जे असते खालचं ते सुद्धा व्यवस्थित यायला पाहिजे, म्हणजे जेवढं आपण शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच अंतर इथे यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने तिथे मी ती लाईन व्यवस्थित सरळ करून घेतलेली आहे. क्रॉसमध्ये कधी कधी आपली ती लाईन होते, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने मोजून घ्या. त्यानंतर बघा चेस्ट जे आहे आपली 34चा चौथा भाग 8.5 इंच, 8.5वर एक मार्किंग केली. त्यापुढं 1.5 इंच हे सिलाई मार्जिंगसाठी घेणार आहोत. तर ही लाईन पूर्ण अशी सरळ करून घेणार आहोत. म्हणजे कमर आहे आपली 28ची, पण याच्यामध्ये आपल्याला इथे तुम्हाला सांगते बघा, तर कमर आपली 28ची आहे, म्हणजे 28चा चौथा भाग 7 इंच. 7 इंचावर एक मार्किंग करायची आहे. त्यापुढं 1 इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचा आहे. मागचा जो टक्स असतो त्यासाठी 1 इंच आणि 1.5 इंच हे सिलाई मार्जिंगसाठी. त्यामुळं आपण दोन्हीही लाईन हे सरळ करून घेणार आहोत, चेस्ट आणि कमर. बघा या पद्धतीने ती लाईन मी सरळ करून घेतलेली आहे आणि ही दुसरी लाईनसुद्धा आपण सरळ करून घेणार आहोत. ही फिटिंगची लाईन झाली आपली. ठीक आहे. तर या पद्धतीने आता लगेच आपण इथे मुंडासुद्धा टाकून घेणार आहोत. तर मुंडा आपण इथे घेत आहोत 1.5 इंचावरती. बॅकचा मुंडा आहे आपला बॅक साईडचा, त्यामुळे 1.5 इंचावर घेतला आणि या पद्धतीने असा गोलसर आकार देऊन घेणार आहोत. तर मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर लगेच इथे गडारुंदी टाकून घेणार आहोत. तर गडारुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. तर मी इथे 2.5 इंच घेतलेली आहे. तर बघा एखाद्या कस्टमरचं ब्लाऊज हे उतरते, त्यावेळेस मग तुम्ही जर कस्टमरनी सांगितलं की माझं ब्लाऊज हे उतरते बा, तेव्हा तुम्ही मग काय करायचं आहे, तेव्हा तुम्हाला फक्त 2.25 गडा घ्यायचा आहे रुंदीला. तर बघा इथे मी खालीसुद्धा 2.5 घेतला आणि वरसुद्धा 2.5 इंच घेतलेला आहे आणि उंची घेतलेली आहे 9 इंच, म्हणजे आहे तेवढीच घेतलेली आहे, कारण कस्टमरनी मला 8.5चाच गडा सांगितलेला आहे, पण तयार जे गडा आलेला होता आपला 9 इंच. तर आपला जो काही तयार गडा आलेला असते त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो, कारण वरतीच अर्धा इंच आपला हा कपडा दबला जातो, त्यामुळं मग गडा हा कमी पडू शकतो. तर बघा आता इथे मागील टक्ससुद्धा मी टाकून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. गड्याच्या बाजूनी 1.25 ते 1.5 इंच घ्यायचा आहे किंवा मग शोल्डरच्या मधोमध घ्यायचा आहे. त्यानंतर हा मागील टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा आता आपण कटिंग करून घेत आहोत. तर या पद्धतीने बॅक पार्टची आपली कटिंग झालेली आहे. खालचा एक्स्ट्रा कपडा आहे मागं पुढं असतो तो आपण कट करून घेणार आहोत. हे बघा इथे कट मारून घेणार आहोत, इथे सुद्धा आणि गड्याच्या बाजूला सुद्धा. ठीक आहे. या पद्धतीने आपली ही बॅक पार्टची कटिंग झालेली आहे. तर आता इथे आपण बघणार आहोत की आपला कपडा कमी आहे का किंवा जास्त आहे का, म्हणजे इथे पूर्ण पार्ट आपले निघू शकतात का, आपल्याला कटोरीसुद्धा वाढवायची असते. त्यामुळे जर इथे ॲडजस्ट होत असेल, बाहीसुद्धा आपल्याला काढायची असते, त्यामुळे ॲडजस्ट होत असेल तर कट करा किंवा मग पेपरवर कट करा. तर मी इथे पेपर घेतलेला आहे आणि जी बॅक पार्ट आहे पूर्ण आपला कटिंग झालेला आहे तो आपण याच्यावरती ठेवून घेणार आहोत पेपरवरती. तर बघा इथे बॅक पार्ट मी असा पेपरवरती ठेवून घेतलेला आहे तशीच आपल्याला एक्झॅक्ट मार्किंग करून घ्यायची आहे साईडनी. तर बघू शकता तुम्ही आहे तशीच आपल्याला ती बॅक पार्टची पूर्ण ड्राफ्टिंग इथे करून घ्यायची आहे पेपरवरती. ठीक आहे. आता बघा खाली मी अर्धा इंच पेपर हा एक्स्ट्रा घेते. तर फ्रंट पार्टमध्ये आपण अर्धा इंच पेपर हा एक्स्ट्रा घेत आहोत. हे सांगते मी तुम्हाला नंतर कशासाठी. तर आता आपण हे बॅक पार्ट इथून उचलून घेतलेला आहे बघा. तर आता आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करून घेणार आहोत.
तर सगळ्यात आधी गडारुंदी आपण बॅक पार्टला 2.5 इंच घेतलेली होती, तर तीच आपण इथे पण घेणार आहोत 2.5 इंच. आधीच मी मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर गड्याची उंची ही 5 इंच आलेली होती, तर 5 इंचच आपण इथे घेणार आहोत, कारण आपण शोल्डर पट्टी मोजून इथे 5 इंच आपला गडा आलेला होता ब्लाऊजवरून, तर तोच आपण इथे टाकून घेतलेला आहे. जे शोल्डरमध्ये अर्धा इंच कपडा आपला दबला होता तो सुद्धा आपण तिथे मोजून घेतलेला होता. तर अशा पद्धतीने गोलसर आकार देऊन घेतलेला आहे. गड्याला खाली सुद्धा 2.5 इंच घेतला. त्यानंतर बघा आता मुंडा आपला 5.5 घेतलेला होता, तर तो पूर्ण ड्राफ्टिंग इथे आपण करून घेणार आहोत मुंड्याची, त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि बघा बॅक पार्टचा जो मुंडा आहे तो आपण 1.5 इंचावरती घेऊन आकार देत असतो आणि फ्रंटचा हा 1 इंचावर घेऊन आकार देत असतो. तर बघा बॅकपेक्षा अर्धा इंचानी कमी अशा पद्धतीने आकार देत असतो आपण फ्रंट मुंड्याचा. तर आतल्या बाजूनी फ्रंट मुंडाचा आकार द्यायचा असतो, गोलसर असा आकार यायला पाहिजे, म्हणजे तिथे कुठेही चून वगैरे पडत नाही नंतर. तर या पद्धतीने आकार द्या, आकार व्यवस्थित द्या. त्यानंतर इथे आपण क्रॉसपट्टी टाकून घेणार आहोत. तर बघा वरची जी लाईन आहे तिथून आपल्याला ही क्रॉसपट्टी टाकायची आहे. तयार क्रॉसपट्टी आपली आली होती 3 इंच, म्हणजे एकच लाईन कमी आलेली होती, तर इथे मी 3 इंच घेतली आणि साईडने बघा कमरच्या साईडने तिथे घेतलेली आहे 2.5 इंच. ठीक आहे, खालचा अर्धा इंच जो पेपर आहे तिथून आपल्याला ती घ्यायची नाही आहे, तर वरच्या लाईनपासून घ्यायची आहे. ठीक आहे, ही आपली क्रॉसपट्टी झालेली आहे. तर बघा आता ही लाईन आपण अशा पद्धतीने सरळ करून घेणार आहोत. तर क्रॉसपट्टीसाठीच आपण अर्धा इंच पेपर हा एक्स्ट्रा घेत असतो, कारण क्रॉसपट्टी आपली दोन्ही बाजूला सिलाईमध्ये दबल्या जाते, त्यामुळे अर्धा इंच पेपर आपण एक्स्ट्रा घेत असतो किंवा कपड्यावरती घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर बघा इथे आपण लगेच इथे कटोरी टाकून घेणार आहोत, कटोरीचा आकार. ठीक आहे, तर कटोरी आपली आलेली होती ब्लाऊजवरून 5 इंच, तर त्याच्यामध्ये मी 5.25 घेते इथे, म्हणजे 3 लाईन एक्स्ट्रा घेते, कारण हे 34 छातीच्या मापाचं आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग करत आहोत. तर इथे मी 34ला घेत आहे 5.25ची कटोरी. ठीक आहे, तर 5.25 कटोरी मी इथे टाकून घेतलेली आहे. आणि शिवताना कमी जास्त होते, म्हणजे साईडनी काय होतं आपण हुकची पट्ट्या आपण तिथे जॉईन करतो, त्यामुळं तिथे कटोरी सिलाईमध्ये दबल्या जाते. साईडनी सुद्धा सिलाईमध्ये दबल्या जाते कटोरी, त्यामुळं आपला जो हे असते का जो चेस्ट असते त्यानुसारच आपल्याला ती कटोरी घ्यायची असते. ठीक आहे, म्हणजे मग आपण वाटल्यास तयार करताना ती कस्टमरला जेवढी हवी असते त्या पद्धतीने तुम्ही शिवताना करू शकता कमी जास्त. ठीक आहे, तर बघा आता इथे मी 5.25 वरती मार्किंग केली. त्यापुढे बघा वरची अशी 2 ते 2.5 इंच अशी सरळ लाईन वळून घेतली. हे बघू शकता तुम्ही, म्हणजे यामुळं काय होते नवीन शिकणाऱ्यांना इथे पटकन असा आकार देता येते कटोरीचा, असा गोलसर आकार त्यांना पटकन जमत नाही, त्यामुळे अशी जर तुम्ही लाईन वळून घेतली त्यानंतर तुम्ही कटोरीचा आकार देऊ शकता. तर बघा आता क्रॉसपट्टी परत मी अर्धा इंचानी वर घेतलेली आहे, अर्धा ते पाऊण इंचानी वर घेतलेली आहे, म्हणजे हा कटोरीचा आकारसुद्धा येतो आणि क्रॉसपट्टीसुद्धा छान अशी गोलसर बसते आणि कटोरीसुद्धा छान बसते. तर बघा या पद्धतीने कटोरीलासुद्धा आकार येतो गोल आणि क्रॉसपट्टीला सुद्धा. तर अशा पद्धतीने आकार देऊन घेतला आणि इथे 2.5 इंच वर लाईन घेतली मी सरळ करून. त्यानंतर बघा आता या पद्धतीने असा कटोरीचा आकार देऊन घेतला. बघा गड्याच्या साईडने अर्धा इंच वर घेऊन मार्किंग केली आणि त्यानंतर गोलसर असा आकार देऊन घेतला. बघा या पद्धतीने. तर अर्धा इंच हा पेपर क्रॉसपट्टीसाठी आपण वाढून घेत असतो, हे लक्षात आलं असेल तुमच्या. ठीक आहे, तर या पद्धतीने आपली ही फ्रंटची ड्राफ्टिंग झालेली आहे. अतिशय सोपी आहे, खूप कमी वेळामध्ये ही कटिंग होते. पण तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा आणि नवीन शिकत असाल तर सगळ्यात आधी तुम्ही स्वतःचं ब्लाऊज शिवून बघा. तर बघा आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपण कपड्यावर सुद्धा कटिंग करू शकतो, पण कपडा जेव्हा आपल्याकडे कमी असते तेव्हा मग पेपर कटिंग करून आपण नंतर मग कपड्यावरती ठेवून कपडा त्यामुळं कमी लागतो आणि ब्लाऊजसुद्धा अगदी परफेक्ट निघते. त्यामुळं मग आपण इथे पेपर कटिंग करत आहोत, नाहीतर मग आपण डायरेक्टली याच पद्धतीने कपड्यावर कटिंग केली तरी चालते. जर तुमच्याकडे जास्त कपडा असेल तर तुम्ही करू शकता, पण कटोरी आपल्याला नंतर वाढवून घ्यायची असते, त्यामुळं मग मी या पद्धतीने पेपर कटिंग करते आणि नंतर मग कपड्यावरती ठेवून ती कटिंग करते, म्हणजे कपडा यामुळं कमी लागतो. ठीक आहे, तर हे बघा आता इथे क्रॉसपट्टीसुद्धा मी कट करून घेतलेली आहे, पण इथे आता कटोरी जी आहे ती आपण डायरेक्टली कपड्यावरतीच वाढवून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. तर बघा इथे क्रॉसपट्टी आपली कट झालेली आहे.
तर या पद्धतीने आपली ही पेपर कटिंग झालेली आहे। तर आता ही पेपर कटिंग आपण कपड्यावरती ठेवून कटिंग करून घेणार आहोत। अस्तरवरती आधी इथे कट मारून घेणार आहोत, म्हणजे हे लक्षात राहते आपल्यानंतर किती फिटिंगची सिलाई आहे आपली, त्यामुळे ते लक्षात राहते आणि सिलाई करताना सुद्धा ते गरजेचंच असते। तर बघा आता मी अशी साईड पट्टी ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर लगेच इथे कटोरीसुद्धा ठेवून घेणार आहोत। कटोरी आपल्याला ही वाढवायची आहे, लहान कटोरी आहे तर ती आपल्याला इथे वाढून घेणार आहोत आपण। तर कटोरी मी खूप सोप्या पद्धतीने आज वाढून घेणार आहे। तर मी 2 पद्धतीने कटोरी वाढून घेत असते, तर आज आपण सोप्या पद्धतीने वाढून घेणार आहोत, म्हणजे नवीन शिकणाऱ्यांना पटकन ते जमेल। तर बघा आता हे चॉकच्या साहाय्याने मी पूर्ण आहे तशीच इथे ड्राफ्टिंग करून घेत आहे साईड पट्टीची। तर आहे तशीच मी तिथे चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घेतलेली आहे। तर बघा आता आपण इथे कटोरी वाढवून घेणार आहोत। तर कटोरी अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ठेवायची आहे। बघा नेहमी कटोरी क्रॉसमध्ये ठेवायची, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो आणि त्यानंतर घातल्यावरती ती ताणल्यासारखी होत नाही, अगदी परफेक्ट बसते। तर बघा साईडने मी 1-1 इंचच वाढवणार आहे, कारण कस्टमरची कटोरी ही लहान आहे, त्यामुळे 1 इंच वाढवणार आहे मी साईडने, दोन्ही साईड। तर बघा कटोरी वाढवण्याच्या आधी मी इथे पूर्ण आहे तशीच ही आपली लहान कटोरी चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घेते, म्हणजे कटोरी आपली सरकणार नाही। किंवा टाचपिनांचा सुद्धा वापर करू शकतो आपण, पण इथे मी आहे तशीच एक्झॅक्टली मार्किंग करून घेत आहे। त्यानंतर मग आपण वाढवणार आहोत कटोरी। ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने। या पद्धतीने कटोरी वाढवली तर नवीन शिकणाऱ्यांना अगदी पटकन जमेल आणि लक्षातसुद्धा लवकर येईल। तर बघा या पद्धतीने पूर्ण आता मी आहे तशीच एक्झॅक्टली कटोरी आपण तिथे ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे। आणि आता आपण ही पेपरची जी कटोरी आहे ती काढून घेणार आहोत, लहान कटोरी। आणि आता दोन्ही बाजूला आपण ही कटोरी वाढवून घेणार आहोत। बघा तर 1-1 इंच आपल्याला ही दोन्ही बाजूला वाढवून घ्यायची आहे। तशी आपण हे 1.25 इंच वाढवून घेत असतो, पण कस्टमरची कटोरी ही लहान आहे त्यामुळं 1-1 इंच मी वाढवून घेते दोन्ही बाजूला। बघा त्यानंतर कटोरीचं लहान कटोरीचं आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने मी मार्किंग करून घेतलेले आहे 1-1 इंचावरती। त्यानंतर जी लहान कटोरी आहे आपली तिचं आपल्याला व्यवस्थित सेंटर काढून घ्यायचं आहे। तर बघा टेप असा पकडलेला आहे, त्यानंतर टेपला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि सेंटरवरती मार्किंग करून घ्यायची आहे। तर सेंटरवरती आपण 1.5 इंचांनी कटोरी वाढवून घेणार आहोत खालच्या बाजूने। खाली 1.5 इंच आणि वरती कटोरी जी आहे आपली ती 1 इंच, अशी 2.5 इंचाचा आपण टक्स घेत असतो कटोरीला, त्यामुळे आपण खाली 1.5 इंच हे वाढवून घेत असतो कटोरी। तर बघा या पद्धतीने आता हे तिन्ही जे मार्किंग आपण इथे करून घेतलेले आहे ते अशा आपण जॉईंट करून घेणार आहोत। बघा गळ्याच्या बाजूने अगदी 2 ते 3 लाईन आपल्याला फक्त वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे पाव इंच। जर जास्त आपण गळ्याच्या साईडनं वाढवून घेतला तर मग गळा हा मोठा होतो, मग एखाद्या कस्टमरला हा गळा आवडत नाही। तर बघा आपण जेव्हा ब्लाऊजवरून मापे घेतले होते तेव्हा आपण कटोरीचा गळा हा मोजून घेतलेला नव्हता, कारण आपण इथे कटोरीचा गळा हा आपोआप इथे निघत असतो, त्यामुळे तिथे आपल्याला मोजून घ्यायची गरज नाही। फक्त आपली जी पट्टी असते तेवढीच आपल्याला तिथे मोजून घ्यायची असते। ठीक आहे, तर या पद्धतीने आपली ही कटोरी इथे वाढून झालेली आहे। तर अगदी सोपी पद्धत आहे, नवीन शिकणाऱ्यांना पटकन लक्षात येते आणि सहजपणे कटोरी ती वाढवू शकतात। तर या पद्धतीने आपली ही कटोरीची ड्राफ्टिंग झालेली आहे। तर आता आपण कटिंग करून घेणार आहोत। तर या पद्धतीने आपली कटोरी कटिंग झालेली आहे अस्तरवरती। तर आता जी साईड पट्टी आहे ती आपण इथे कट करून घेणार आहोत।
तर इथे थोडंसं एक्स्ट्रा मला दिसतोय आहे कपडा, तर तो मी तिथे कट करून घेतलेला आहे. तर आता आपण साईड पट्टी कटिंग करून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपली ही साईड पट्टी कटिंग झालेली आहे. इथे कट मारून घेणार आहोत. तर आता आपण क्रॉस पट्टी आणि बाही सुद्धा इथे कट करून घेणार आहोत. तर बघा मी इथे जॉईंट करून बघते कटोरी आपली अगदी परफेक्ट आली आहे की नाही. तर अगदी परफेक्ट आलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण बाही कटिंग करून घेणार आहोत. तर बघा कपडा अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे. तर बघा जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि आता आपण सगळ्यात आधी उंची टाकून घेणार आहोत बाहीची. तर बघा या पद्धतीने. तर बाही आपल्याला इथे घ्यायची आहे 6.5 इंच. त्यामध्ये अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे सिलाई मार्जिंगसाठी आणि खालचा कपडा हा एक्स्ट्रा आहे मागं पुढं, त्यामुळे तो मी एक्स्ट्रा घेतलेला आहे अर्धा इंच. तो मी नंतर कट करून घेणार आहोत. तर बघा 6.5ची तयार बाही मी इथे घेतलेली आहे, कस्टमरनी सांगितलेली आहे त्यानुसार. आणि 3 इंचावरती मी मुंढ्याचा आकार देऊन घेणार आहे. बघा 3 इंचावर एक मार्किंग केली, मधातली लाईन ओढून घेतली आणि त्यानंतर मुंढ्याचा आकार इथे आपण देऊन घेणार आहोत 5.5 वरती. त्यापुढे 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी. आणि बघा आता जो आपला बॅक पार्ट आहे त्याचा मुंढा आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे अर्धा इंच वरती सोडून कपडा. जो गोलसर भाग आहे मुंड्याचा तो आपण इथे मोजून घेणार आहोत. तर बघा तो आलेला आहे आपला 7.25 इंच. तर 7.25 वरती आपण मार्किंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने क्रॉस टेप पकडला आणि 7.25 वर मार्किंग केली. त्यापुढे 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे. आणि आता आपण बाहीचा आकार देऊन घेणार आहोत. बघा या पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंग करण्याची, अगदी सहज. नवीन शिकणारे अगदी सहज डोळे बंद करून तुम्ही बाहीची कटिंग करू शकता. तर या पद्धतीने आपली ही बाहीची ड्राफ्टिंग झालेली आहे. तर आता आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. आता मी 2 पार्ट उचलले आणि त्यानंतर फ्रंटचा जो आकार आहे बाहीचा तो आपण इथे कट करून घेतलेला आहे. बघा इथे एक कट मारून घेणार आहोत. त्यानंतर खालचा जो कपडा आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला होता मागं पुढे तो आपण इथे कट करून घेतलेला आहे. या पद्धतीने बाहीची कटिंग झालेली आहे. तर आता आपण इथे क्रॉस पट्टी ठेवून घेणार आहोत. तर बघा आपला कपडा अगदी परफेक्ट इथे ब्लाऊज पूर्ण इथे बसलेला आहे आणि कपडासुद्धा बघा आपला अजिबात उरलेला नाही आहे. अगदी परफेक्ट असा कपडासुद्धा आपला झाला. त्यामुळेच आपण इथे पेपर कटिंग करत असतो. क्रॉस पट्टी ठेवून घेतली आणि लगेच तिथे कट करून घेतलेली आहे. बघा या पद्धतीने आपली ही क्रॉस पट्टीसुद्धा इथे कट झालेली आहे. तर या पद्धतीने पूर्ण आपली जी कटिंग आहे अस्तरवरती ती झालेली आहे. तर आता मी जे मेन ब्लाऊज पीस आहे ते इथे घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट इथे ठेवून घेणार आहोत. काठाच्या वरती ठेवून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने बॅक पार्ट, कारण काठाची आपण पॅच डिझाईन तयार करणार आहोत बॅक नेकसाठी. त्यामुळे मी सगळ्यात आधी काठं काढून घेते, म्हणजे कट करून घेते. तर बघा काठं मी साईडला करून घेतलेले आहे, म्हणजे कट करून घेतलेले आहे. आता इथे आपण बॅक पार्टची कटिंग करून घेणार आहोत.
तर बघा हा कपडा व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जी बंद बाजू आहे तर त्या साईडने आपल्याला गळ्याचा जो बंद भाग असतो तो आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे। या पद्धतीने बॅक पार्टची आपली कटिंग झालेली आहे। आता इथे आपण साइड पट्टी आणि कटोरी कट करून घेणार आहोत। जशी ॲडजस्ट होते आपली कटोरी किंवा साइड पट्टी त्यानुसार तुम्हाला ते ठेवायचं आहे कपड्यावरती। आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मेन जे ब्लाउज पीस आहे ते अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन कट करून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने मी ते ठेवून घेतलेलं आहे कटोरी आणि साइड पट्टी। तर आता आपण हे कट करून घेणार आहोत। तर थोडासा कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे आपल्याला या पद्धतीने। तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही कटिंग सांगितलेली आहे। तर व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्हाला ज्या मापाची कटोरीचं ब्लाउज कटिंग हवं असेल बघायची असेल कटिंग तर तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मला तुमचे मापे लिहून पाठवू शकता। तर बघा इथे आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत। तर या पद्धतीने बाही मी फोल्ड करून मेन ब्लाउज पीसवरून कट करून घेतलेली आहे। आता इथे आपली जी क्रॉस पट्टी आहे ते आपण इथे कट करून घेणार आहोत। तर ज्या पद्धतीने ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने मी ॲडजस्ट करून ती क्रॉस पट्टी तिथे कट करून घेतलेली आहे बघा। तर क्रॉस पट्टी आपली इथे कटिंग झालेली आहे। तर या पद्धतीने पूर्ण ब्लाउज आपलं अस्तरवरती आणि मेन ब्लाउज पीसवरती कटिंग झालेलं आहे। तर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा। तर याचा जो बॅक पार्टचा जो व्हिडिओ आहे म्हणजे पॅच डिझाइन जे आहे ते आधीच मी अपलोड केलेलं आहे चॅनलवरती, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। खूप सुंदर दिसतं आहे पॅच डिझाइन गोल गळ्यावरती, तर नक्की बघा ते सुद्धा। तर पूर्ण ब्लाउज आपलं इथे शिवून सुद्धा झालेलं आहे आणि कस्टमरला छान बसलं। तर या पद्धतीने नक्की तुम्ही कटिंग करून बघा। अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाउजवरून मापी कशी घ्यायची आणि कटिंग कशी करायची हे सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर असेच व्हिडिओ बघण्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर बघा या पद्धतीने आपलं हे ब्लाउज पूर्ण शिवून झालेलं आहे। तर बघा कटोरी किती छान आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर बसले ते कस्टमरला। आणि बघा बॅक पार्ट अशा पद्धतीने मी पॅच डिझाइन गोल गळ्यावरती अशा पद्धतीने पॅच डिझाइन टाकलेली आहे। तर त्याचा व्हिडिओ नक्की बघा।